राहुल गांधी हे देशातले वर्तमानातले मीर जाफर आणि जयचंद आहेत. देशाचे गद्दार आहेत. देशामध्ये जर काही चांगलं घडत असेल, म्हणजे जसा भारत युरोपमध्ये मुक्त व्यापाराचा करार झाला, आता भारत आणि अमेरिकेमध्ये मुक्त व्यापाराचा करार होण्याची शक्यता आहे. तर राहुल गांधी यांना लगेच पोटदुखी व्हायला लागते, त्यांना जुलाब व्हायला लागतात आणि ते अचानक ओरडा ठोकायला लागतात. या देशाच्या सुरक्षेला मजबूत करणारं जर काय होत असेल तर राहुल गांधींना पुन्हा त्रास होतो. राफेल विमानाचा विषय आपल्याला माहिती आहे. या देशाला मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या संख्येने लढाऊ विमानं विकत घेण्याची गरज आहे. म्हणून सत्तेवर आल्यानंतर लगेचच नरेंद्र मोदी यांनी फ्रान्सकडून राफेल विमानं घेण्याची तयारी सुरू केली आणि त्याच्याविरोधात सर्वाधिक ओरडा करणारा या देशामध्ये नेता कोण असेल तर तो राहुल गांधी होता. तर या राफेल विमानाने ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान काय चमत्कार केला हे सगळ्या जगाने पाहिलं. आणि ऑपरेशन सिंदूरच्या काळामध्ये जर राफेल विमानं आपल्याकडे नसती तर काय झालं असतं याचा विचार अनेक भारतीयांच्या मनामध्ये या ऑपरेशनच्या दरम्यान निश्चितपणे आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात भलते सलते आरोप करायचे आणि आपला राजकीय विरोधाचा कंठ शमून घ्यायचा, हा धंदा सत्ता गमावल्यापासून म्हणजे 2014 पासून राहुल गांधी सातत्याने करतायत. आणि त्याच्यासाठी गरज पडली तर कधी ते चीनच्या मांडीवर बसतात तर कधी अमेरिकेच्या मांडीवर बसतात. आता त्यांनी भारत आणि अमेरिकेचा जो मुक्त व्यापार करार होणार आहे, म्हणजे अजून या करारावर सह्या झालेल्या नाही आहेत, आता फक्त घोषणा झालेली आहे. हा जो मुक्त व्यापार करार होणार आहे त्याच्या संदर्भात त्यांनी असा शोध लावलेला आहे की एप्स्टीन फाईलमध्ये नरेंद्र मोदी यांचं जे नाव आलंय आणि अदानींच्या विरोधात अमेरिकेमध्ये जी केस दाखल झालेली आहे, त्यामुळे नरेंद्र मोदी यांनी ट्रम्प यांच्या समोर शरणागती पत्करलेली आहे आणि भारताच्या हिताशी तडजोड करून हा मुक्त व्यापार करार केलेला आहे.